नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, आपण पाहत आहोत 1857 चा उठाव भाग तिसरा आपण या ठिकाणी पाहत आहोत। मित्रांनो, याच्या अगोदरचे जे काही दोन भाग झाले त्याची लिंक मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। 1857 च्या उठावावर मित्रांनो परीक्षेला 100% प्रश्न विचारला जातो। तर पहा मित्रांनो, आता भाग तिसरा आपण या ठिकाणी सुरुवात करूया। याच्या अगोदरचा जो काही भाग या ठिकाणी पाहिलेला आहे मित्रांनो, तो भाग जर पाहिला नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मित्रांनो हा तिसरा भाग तुम्हाला समजणार आहे। तर मित्रांनो जे काही दोन व्हिडिओची लिंक पहिला आणि भाग दुसरा या ठिकाणी जे काही लिंक दिले तर हे दोन्ही सुद्धा भाग तुम्ही पाहून जा। त्याच्यानंतर हा तिसरा भाग पहा, तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल। तर पहा, आता लढ्याचा प्रसार भारतात आता पहा या ठिकाणी लढा अयशस्वी होण्याची कारणे आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता पहा मित्रांनो, 1857 चा उठाव या ठिकाणी झालेला आहे। तर त्यामध्ये 1857 च्या उठावामध्ये मित्रांनो भारतीय जनता अपयशी ठरलेले। तर या अपयशाची कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा, अपयशाची कारणे आपण या ठिकाणी पाहूयात। तर 1857 चा लढा खालील कारणामुळे अपयशी ठरलेले। पहिलं कारण पहा मित्रांनो, लढ्याचा प्रसार भारतात झालेला नाही। म्हणजे मित्रांनो जो काही लढा आहे त्या लढ्याचा प्रसार मित्रांनो भारतामध्ये न होता उत्तर भारताचा जो काही भाग आहे मित्रांनो, बिहारच्या वरचा भाग, उत्तर प्रदेश असेल तुमचा, बिहार असेल, त्याच्यानंतर तुमचा आसाम असेल, या ठिकाणचा मध्ये उत्तरेकडील जो काही भाग आहे मित्रांनो, या भागामध्ये या उठावाचे मित्रांनो जे काही पडसाद हा चांगल्या प्रकारे होता। म्हणजे या 1857 चा उठाव जास्ती प्रभाव मित्रांनो उत्तरेकडील राज्यामध्ये आपल्याला बघावयास मिळालेला आहे। त्याच्यानंतर पहा, हा संपूर्ण उठाव भारतात एकाच वेळी झाला नाही। हा जो काही उठाव मित्रांनो भारतामध्ये एकाच वेळी झाले नाही, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या वेळी उठाव झाले। त्यामुळे इंग्रजांना हे उठाव दडपून काढणं हे साहजिकच मित्रांनो शक्य झाले। उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती। उत्तरेकडे राजपूत, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिलेले आहेत। म्हणजे पूर्ण भारत एकाच वेळी या ठिकाणी झालेला नव्हता, एकत्र न होता भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये मित्रांनो उठाव झाले। परंतु हे उठाव एकाच वेळी न होता वेगवेगळ्या वेळी झाले। त्यामुळे मित्रांनो इंग्रजांना हे उठाव दडपून टाकणे सहज या ठिकाणी शक्य झालेले आहे। पुढे पहा, सर्वसामान्य नेत्याचा अभाव। म्हणजेच मित्रांनो पहा, सर्वसामान्य नेत्याचा या ठिकाणी अभाव आपल्याला बघावयास मिळाले। लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही। त्यामुळे इंग्रज विरोध एक संधापणा आणता आलेला नाही। म्हणजेच मित्रांनो भारतामध्ये नेतृत्व करण्यासाठी कोणीही असं नव्हतं। त्यामुळे म्हणजे नेतृत्व होते, परंतु मित्रांनो वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे असे नेतृत्व होते, परंतु भारताचं एकच नेतृत्व करणार असं एक कोणी नव्हता। त्यामुळे भारतीय जनता एक ठिकाणी एका संघामध्ये बांधलेली नाही। त्यामुळे मित्रांनो इंग्रजांना हा उठाव दडपून काढणं सोपं गेलेलं आहे। तिसरं कारण पहा, राज्य राजवाड्याचा पाठिंब्याचा अभाव। म्हणजे जे काही राज्य राजवाडे होते मित्रांनो या ठिकाणी याचा अभाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले। जे काही राज्य राजवाडे होते मित्रांनो, या ठिकाणी काही राज्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले तर काही मित्रांनो इंग्रजांच्या बाजूने राहिले। त्यामुळे मित्रांनो इंग्रजांना हा उठाव दडपणे सोपे गेले। पुढे पहा, इंग्रजी सत्तेचा त्रास झालेला जनता होता तसाच तो संस्थानिकांनाही होता। त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजाच्या एकनिष्ठ राहिले। म्हणजे काही ना मित्रांनो इंग्रजांचा त्रास होता, तर ज्यांना इंग्रजांचा त्रास नव्हता ते इंग्रजांच्या बाजूने एकनिष्ठ राहिले। तर इंग्रजांनी मित्रांनो या ठिकाणी खेळी केलेले भारतातले जे काही राज्य आहेत, भारतातले जे काही वेगवेगळे प्रांत आहेत, तर काही प्रांतावर या ठिकाणी आक्रमण करायचं, बाकीचे जे काही प्रांत आक्रमणापासून वेगळे ठेवायचे, कारण की त्यांच्यापासून आपण गोड राहायचं। म्हणजेच मित्रांनो ते एक ठिकाणी एकच वेळेस संपूर्ण भारतातले जे काही राज्य आहेत एकच वेळेस एकत्र येऊन उठाव करणार नाहीत, म्हणजे इंग्रजांना सोपं जाईल। त्यामुळे इंग्रजांनी भारतातले जे काही वेगवेगळ्या प्रांतातले जे काही राज्य होते, उदाहरणार्थ मित्रांनो मद्रास प्रांतावर या ठिकाणी जर अटॅक करायचा असेल तर बाकीचा मुंबई प्रांत असेल, तुमचा या ठिकाणी बंगाल प्रांत असेल, तर या बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यांच्यासोबत मित्रांनो गोड राहायचं आणि मद्रास प्रांतावर या ठिकाणी अटॅक करायचा। म्हणजे जे काही वेगवेगळे प्रांत, म्हणजे इंग्रजांची खेळी अशी होती की बंगाल प्रांतावर जर या ठिकाणी जर बंगाल प्रांत काबीज करायचा असेल तर मुंबई प्रांत असेल, तुमचा मद्रास प्रांत असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही प्रांत होते, नागपूरचा प्रांत असेल, अशा प्रांताशी गोड राहायचं, बंगाल प्रांतावर त्या ठिकाणी हल्ला करायचा। म्हणजे वेगवेगळे ज्या प्रांतावर हल्ला करायचा त्याच्या आजूबाजूच्या प्रांतासोबत गोड राहायचं, त्याच्यावर हल्ला करायचा, म्हणजे जेणेकरून ते सर्व एकत्र येणार नाहीत। अशा स्वरूपाची रणनीती मित्रांनो इंग्रजांनी या ठिकाणी आखली आणि त्यामुळे इंग्रजांना या ठिकाणी यश आले आणि भारताला या ठिकाणी अपयश आलं। लष्करी डावपेचाचा अभाव। म्हणजेच मित्रांनो जे काही लष्कर होतं आपलं, लष्कर हे एकनिष्ठपणे लढलं, परंतु मित्रांनो आपल्याकडे जे काय आधुनिक साधने नव्हती, दळणवळणाची साधने नव्हती। म्हणजेच पहा मित्रांनो भारतीय सैन्याकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच आखण्याचा आलेले नाहीत। त्याच्यानंतर पहा, दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही। तसेच उठावकर्यांजवळ पुरेशी शस्त्रे नव्हती। इंग्रजाकडे मोठी आर्थिक ताकद होती, शिस्तबद्ध सैन्य होते, अद्ययावत शस्त्रे होते। म्हणजेच पहा मित्रांनो, जर इंग्रजांना मद्रास प्रांतामध्ये जर उठाव झाला असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो भारताचं दुसरं सैन्य तिथपर्यंत जावस्तोवर मित्रांनो इंग्रजाकडे अत्याधुनिक साधने होते, रेल्वे होती, त्याच्यानंतर विमाने होते, जहाजे होते। यांनी मित्रांनो ते लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचायचे आणि त्या ठिकाणचा उठाव मित्रांनो दडपून काढायचे। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी अपयशाची कारणे या ठिकाणी भारताला भोगावी
भोगावे लागले, त्यामुळे भारताचा अभाव या ठिकाणी, या अभावामुळे मित्रांनो भारत या ठिकाणी 1857च्या उठावामध्ये जे काही सैन्य होतं, जे काही शेतकरी वर्ग होतो, म्हणजे अर्थातच मित्रांनो जे काही भारतीय जनता होती या ठिकाणी अपयशी ठरले. तर पुढे पहा, दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात होत असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद गतीने होत होत्या, त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. लढाया या केवळ शौर्यावर नाही तर त्या लष्करी डावपेचानंतरही जिंकता येतात, अशा स्वरूपाची भावना मित्रांनो नंतर निर्माण झालेली. म्हणजेच मित्रांनो इंग्रजांना जे काही असेल वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्या ठिकाणी उठाव होत आहे त्या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त सैन्य लवकरात लवकर नेण्यासाठी इंग्रजांना मदत झाली. मात्र मित्रांनो भारतीयांना ती मदत लवकर पोहोचू शकली नाही, कारण की दळणवळणाचे साधने भारतीयाकडे नव्हती. त्यामुळे मित्रांनो भारतातील जे काही जनता आहे या ठिकाणी 1857च्या उठावामध्ये अपयशी ठरलेली आहे. पुढे पहा, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुद्धा मित्रांनो इंग्रजांना अनुकूल होती. ती कशी पहा, इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपले होते. यामध्ये इंग्रजांना विजय झाला होता. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांची आरमारी ताकद मोठी होती. या उलट उठावाकऱ्यांची परिस्थिती होती. म्हणजेच मित्रांनो इंग्रजांची लष्करी ताकद सुद्धा जास्त होती. इंग्रजांना परकीय व्यापारापासून सुद्धा मित्रांनो चलन सुद्धा मिळत होतं. त्याच्यानंतर परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून इंग्लंड हा देश मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रकारे आपला प्रभाव या ठिकाणी निर्माण केलेला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव या ठिकाणी इंग्रजावर कुठल्याही प्रकारे पडत नव्हता. त्यामुळे मित्रांनो त्याचा सुद्धा परिणाम या ठिकाणी उठावकऱ्यावर झाला. म्हणजे 1857चा उठाव जे काही करणारे जे काही भारतीय लोक होते यांच्यावर याचा डायरेक्ट परिणाम झाला आणि या ठिकाणी ते या ठिकाणी अपयशी ठरलेली आहे. शौर्याने लढले, परंतु मित्रांनो गनिमी कावा या ठिकाणी त्यांना करता आलेलं नाही. जे काही मित्रांनो आधुनिक साधने होती, हे आधुनिक साधनेच्या अभावामुळे मित्रांनो या ठिकाणी सबसेल या ठिकाणी पराभव झाले. आता या लढ्याचे परिणाम काय झाले हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आता पहा, हा जो काही लढा झाला तर तो होता मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील 1857चा उठाव जो काही झाला तो ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे डायरेक्ट इंग्रज सरकार नसून ईस्ट इंडिया कंपनी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो काय होतं तर ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतीय जनता यांच्यामध्येच हा लढा झालेला होता. तर याचा परिणाम काय झाला, आता ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आली. आता काय झालं, 1857चा उठावाचा परिणाम असा झाला मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची राजवट या ठिकाणी संपुष्टात आली. म्हणजेच मित्रांनो भारतावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता 1858 पर्यंत होती. कधी 1858 पर्यंत होती. मात्र 1857चा लढा झाल्याच्या नंतर 1858 मध्ये ही सत्ता आता डायरेक्ट इंग्रजाच्या हातामध्ये आलेली आहे. तर पहा, कंपनीच्या सत्तेपुढे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली व त्यामुळे इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. पहा, आता जो काय 1857चा जो काय मित्रांनो उठाव झाला, या उठावामध्ये भारतीय जी काही जनता असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जी काही ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी कारभार यांना करणं आता शक्य नाही अशी मित्रांनो जाणीव राणी या ठिकाणी राणी व्हिक्टोरिया यांना झाली. आणि राणी व्हिक्टोरिया यांनी मित्रांनो इंग्रजीची जी काही ईस्ट इंडिया कंपनी कायदा केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची ही जी काही राजवट आहे मित्रांनो भारतामधली संपुष्टात आणली. आणि त्या ठिकाणी मित्रांनो ब्रिटिश पार्लमेंट आता 1858 नंतर भारतामध्ये राज्यकारभार पाहणार होतं. हा महत्त्वाचा बदल या ठिकाणी झालेला आहे. आता पुढे पहा, गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसराय हे पद निर्माण झालं. तर पहा मित्रांनो, गव्हर्नर जनरल हे पद जाऊन या ठिकाणी मित्रांनो व्हाईसराय हे पद निर्माण झालं. प्रश्न विचारला जाईल की व्हाईसराय हे पद कधी निर्माण करण्यात आलं, तर 1858 मध्ये व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आलं. प्रश्न असा विचारला जाईल की गव्हर्नर जनरल हे पद कधी बरखास्त करण्यात आलं, तर 1858 मध्येच मित्रांनो 1858 मध्ये गव्हर्नर जनरल हे पद बरखास्त केलं जाऊन 1858 मध्ये व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आलं. म्हणजे गव्हर्नर जनरल हे पद गेलं आणि त्याच जागी मित्रांनो व्हाईसराय हे पद निर्माण झालेले आहे. तर पहा, लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर व पहिला व्हाईसराय ठरला. प्रश्न विचारला जाईल की इंग्लंडचा शेवटचा गव्हर्नर कुठला, तर लॉर्ड कॅनिंग हा इंग्लंडचा शेवटचा गव्हर्नर होता. पहिला इंग्रजांचा व्हाईसराय कोणता, तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसराय होता. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. शेवटचा गव्हर्नर लॉर्ड कॅनिंग, पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. 1857चा उठाव कोणाच्या काळामध्ये झाला, लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये झाला. 1857चा उठाव मोडून काढण्यामध्ये कोणाचं महत्त्वाचं योगदान होतं, तर लॉर्ड कॅनिंग यांचं होतं. एवढे महत्त्वाचे प्रश्न हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. तसेच भारतीय विषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. आता भारत मंत्री हे पद कधी निर्माण करण्यात आलं हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की व्हाईसराय आणि भारत मंत्री हे पद मित्रांनो 1858 मध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. तर पहा मित्रांनो, आता राणीचा जाहीरनामा.
आता राणीचा जाहीरनामा पहा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. राजकीय त्याच्यानंतर पहा मित्रांनो, शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर आधारित दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाहीत, अशी ग्वाही राणीच्या जाहीरनाम्यामध्ये दिली होती. आता राणीचा जाहीरनामा जो काय मित्रांनो, राणीच्या जाहीरनाम्यामध्ये मित्रांनो भारतीयांना जो काय आश्वासन दिले होतं, हे आश्वासन मित्रांनो ब्रिटिश पार्लमेंटने पूर्णपणे पाळलेलं आहे. त्याच्यानंतर पहा त्यांनी काय सांगितलं, वंश, धर्म, जातभेद या प्रकारे कुठल्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही. नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी दिली जाईल. ही संधी देत असताना गुणवत्तेचा विचार केला जाईल. कुठल्याही प्रकाराचा, धर्माचा, जातीचा किंवा हा भारताचा नागरिक आहे किंवा हा इंग्लंडचा नागरिक आहे, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. संस्थाने कुठल्याही कारणास्तव खालसा केली जाणार नाहीत. पूर्वी जी काही संस्थाने खालसा केली, दत्तक वारसा नामंजूर म्हणून केली किंवा त्या ठिकाणचा राज्यकारभार जो काही व्यवस्थितरित्या चालत नाही असं कारण समोर दाखवून इंग्रजांनी ही संस्थाने खालसा केले. परंतु याच्यानंतर असं कुठल्याही प्रकारचं कारण दाखवून आम्ही संस्थाने खालसा केले जाणार नाहीत, अशी ग्वाही मित्रांनो राणीच्या जाहीरनाम्यामध्ये दिली होती. आता हा जाहीरनामा मित्रांनो कोणी वाचला, तर लॉर्ड कॅनिंग यांनी हा राणीचा जाहीरनामा या ठिकाणी वाचला. तर तो कुठे वाचला मित्रांनो, अलाहाबाद दरबारी. कुठे वाचला मित्रांनो, अलाहाबाद दरबारामध्ये राणी व्हिक्टोरियाचा जो काय मित्रांनो जाहीरनामा, राणी व्हिक्टोरिया जो काही जाहीरनामा कोणी वाचला, लॉर्ड कॅनिंग यांनी वाचलेला आहे. हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे. प्रश्न मित्रांनो असा विचारला जाईल की राणी व्हिक्टोरियाचा जो काही जाहीरनामा अलाहाबाद या ठिकाणी कोणी वाचला, तर लॉर्ड कॅनिंग यांनी वाचला. कधी प्रश्न असा पण विचारला जाईल की राणीचा जो काही जाहीरनामा होता तर कुठल्या शहरामध्ये प्रसिद्ध झाला, तर अलाहाबाद शहरामध्ये झाला. तो कोणी वाचून दाखवला, तर लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवला. तर एवढे मुद्दे तुमच्या लक्षात राहणं हे महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय लष्कराची रचना, त्याच्यानंतर पहा मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पाहूयात लष्कराची रचना झाल्याच्यानंतर धोरणात्मक बदल, कुठले धोरणात्मक बदल झाले. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे 2-3 मुद्दे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. यामध्ये काही प्रश्नसुद्धा आहेत, हे प्रश्नसुद्धा आपण काही डिस्कस करूया. तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तर मित्रांनो हा आपला 3ऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ होता. पहिल्या क्रमांकाची आणि 2ऱ्या क्रमांकाची व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून जा मित्रांनो. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.